नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट बघणार आहोत, जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करते. तर चला जाणून घेऊया कोणती आहे ती कंपनी आणि ती कंपनी कोणत्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, ही एका जबरदस्त फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, सेमीकंडक्टर हा एक असा बिझनेस आहे जो करंटली सुद्धा जबरदस्तपणे ग्रो झाला आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा जबरदस्तपणे ग्रो होण्याचं या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे. कारण मित्रांनो, सेमीकंडक्टरचा यूज मोबाईल, लॅपटॉप, फ्युचर ओरिएंटेड बिझनेस जसे की इलेक्ट्रिक व्हेकल, रिन्युएबल एनर्जी अशा जबरदस्त फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये या सेमीकंडक्टरचा यूज होतो. म्हणून मित्रांनो, ही मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा क्वार्टर 2चा रिझल्ट बघणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ही कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट कसा का आला आहे, तसेच कंपनीने सेमीकंडक्टर बिझनेसमधून किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घेऊया की मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाईमला आले आहे. तर मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर 24 ऑक्टोबर म्हणजे आज रात्री जवळपास 8:30 वाजता आले आहे. तर चला बघूया मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर, तसेच या कंपनीने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, हा जो डेटा आहे हा पूर्ण लाखमध्ये दिलेला आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. तर मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 125 कोटी रुपयांनी 146 कोटी रुपये आला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, 135 कोटी रुपयांनी 146 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, 126 कोटी रुपयांनी 148 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, 136 कोटी रुपयांनी 148 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे, 116 कोटी रुपयांनी 135 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, 124 कोटी रुपयांनी 135 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, 9.73 कोटीने 12.59 कोटी रुपीज. तसेच कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, 11.45 कोटीने 12.59 कोटी रुपीज. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, 9.73 कोटीने 12.15 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, 10.89 कोटी रुपयांनी 12.15 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण
कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो, तर कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 0.51 रुपीजने 0.63 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 0.57 रुपीजने 0.63 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण बघूया मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने सेमीकंडक्टर बिझनेसशी रिलेटेड बिझनेस ज्याचे नाव आहे सिलिकॉन इंजिनिअरिंग सोल्युशन्स या बिझनेसमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 117.95 कोटी रुपीज, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच कंपनीने प्रोडक्ट इंजिनिअरिंग सोल्युशन्स मधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 28.98 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कंपनीचा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टरशी रिलेटेड बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. आणि कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 146.96 कोटी रुपये आला आहे क्वार्टर 2 मध्ये. आणि मित्रांनो, जर आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 41.56% आणि कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग कमी केली आहे. आणि या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 0.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 57.43%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 198 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीची सेल्स होती 294 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 467 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 6 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 10 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 33 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 290 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग करंटली 0 आहे. शॉर्ट टर्म बोरोइंग सुद्धा कंपनीची 0 आहे. जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे जवळपास 55 कोटी रुपये आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढा कमी असतो तेवढा त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह मानला जातो. आणि मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज सुद्धा 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये काम करणाऱ्या मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट बघितला. तसेच या कंपनीने फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 2 मध्ये ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. आणि नंतर आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.